महिलांची चिंता वाढवणारी बातमी, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. जर तुम्ही सुद्धा या जिल्ह्यात असाल आणि तुमचा सुद्धा यामध्ये समावेश येत असेल तर तुमचा सुद्धा हप्ता हा बंद होणार आहे. तर आपण आजचा जो विषय आपला तो म्हणजे लाडक्या बहिणींना आता दे धक्का. तब्बल 92 लाख नावं वगळी, सर्वाधिक आकडा आता ह्या जिल्ह्याचा आहे. तर काय संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तब्बल जर आपण बघितलं तर ह्याआधी 80 लाख महिलाची नावं कमी करण्यात आलेली होती. परंतु आता सरकारने जो नवीन अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार आता थेट 92 लाख महिला लाडक्या बहिणींच्या योजनेतून बाद होणार आहे आणि त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे. तर सर्वाधिक आकडा कोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या राज्यात असंख्य महिला हा योजनेचा लाभ घेत आहे. तर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठा फायदा देखील सरकारला झाला होता. आता याच योजनेतील मोठी अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे आता वगळण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर सुरुवातीला सुमारे 80 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या होत्या. आता जर आपण बघितलं तर थेट 92 लाख महिलांचा हप्ता आता बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाख महिलाची जास्त असलेली नावे यादीतून वगळण्यात आलेली असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. सर्वाधिक आकडा आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात आहे. अनेक जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेची नावे वगळण्यात आली आहे. पण यामध्ये जर आपण सर्वाधिक आकडा बघितला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या फार मोठी आहे. एकट्या बीड जिल्ह्यामधून तब्बल 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहे. 92 लाखपैकी तब्बल 28 लाख महिला एकट्या बीड जिल्ह्यातून अपात्र झालेल्या आहे. पण ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीसुद्धा होईल असा देखील सरकारकडून जी आहे ती माहिती सांगण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला का ठरत आहे अपात्र, आता आपण ते समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पारदर्शक झाल्यानंतर काही बदल करण्यात आलेले आहे आणि काही महत्त्वाच्या प्रक्रियासुद्धा पार पाडण्यासाठी. आणि जर आपण बघितलं तर ज्या महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या महिलांना KYC पूर्ण करू शकले नाही त्यांचा हप्ता आता बंद झालेला आहे. तर योजनेसाठी जी असलेली उत्पादनाची मर्यादा आहे ती सुद्धा ज्या महिलांनी पाळली नसेल त्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर तब्बल 12 लाख महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या मर्यादापेक्षा जास्त असल्याचे समोर आलेले आहे. तर 4.5 लाखाहून अधिक महिलांचे वय हे 65 वर्षापुढे असल्याचे धक्कादायक बाबसुद्धा समोर आलेले आहे. पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर पण चौकशीनंतर अपात्र असलेली नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. यादीत तब्बल 14,000 पुरुषांची नावे असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. जर आपण बघितलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये सुमारे 92 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. परंतु आता महिलांच्या मनातील आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा जो जून आणि जुलैचा हप्ता आहे तो केव्हा जमा होणार. जर आपण बघितलं तर मागील जर इतिहास बघितला तर आता जूनचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 15 जुलैच्या आत फक्त जूनचा एकाच महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.